नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, आपल्याला माहित आहे की येणाऱ्या काळामध्ये नगर परिषद, नगरपंचायत यांच्यामार्फत मेगा भरती अंतर्गत विविध पदांसाठी भरतीच्या जाहिराती प्रसिद्ध होऊ शकतात। यामधली जी महत्त्वाची पदे असणार आहेत ती गट क व गट ड मधली पदे असणार आहेत, कारण त्यासाठी सरळ सेवा भरती अंतर्गत तुम्हाला त्या ठिकाणी नोकरीची संधी मिळणार आहे। एका एक्झामद्वारे तुमचं त्या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे। आता या संवर्गामध्येच गट क व गट ड मधील कोणकोणती पदे आहेत, त्यासाठी लागणारं क्वालिफिकेशन काय, याबाबतचा लेटेस्ट अपडेट आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे आणि त्याबाबतचीच माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा। भरपूर पदे आहेत मित्रांनो ज्यासाठी तुम्ही या ठिकाणी क्वालिफाय होऊ शकता आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही याबाबतची माहिती घेऊन आतापासूनच यासाठी तयारी करणे आवश्यक आहे। कोणकोणते पद असणार आहे, त्यासाठी पात्रता काय असणार आहे, याबाबतचा अपडेट मी तुम्हाला या ठिकाणी देणार आहे। चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया। त्याअगोदर मित्रांनो, मेक शुअर महाजॉब चॅनल नुसार चॅनल नक्की सबस्क्राइब कराल। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। सगळ्यात अगोदर मित्रांनो, आपण रिक्त पदांची माहिती घेऊया। आता एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या मित्रांनो, ही जी रिक्त पदांची माहिती तुम्हाला ऑलरेडी मिळालेली असेल ते राज्यस्तरीय सेवा संवर्गातील पदे आहेत। या व्यतिरिक्त सुद्धा गट क व गट ड मधील विविध पदे भरली जाणार आहेत, त्याबाबतचा अपडेट आपण या ठिकाणी घेत आहोत। मात्र राज्यस्तरीय सेवामध्ये सुद्धा 2264 पदे ही या ठिकाणी रिक्त आहेत। आता या व्यतिरिक्त जी जागा भरल्या जाणार आहेत गट क व गट ड मधल्या, त्यामध्ये जर बघितला तर नगर परिषद व नगरपंचायत यांच्यामधली पदे असणार आहेत, ज्यासाठी तुम्हाला अर्ज करता येणार आहे। त्याबाबतचे सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण याबाबतचा हा आदेश आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे। त्यानुसार या गट क व गट ड मधील पदांसाठी तुम्हाला क्वालिफिकेशन काय लागणार आहे याबाबतची माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत। 20 मार्च 2025 ची तारीख तुम्हाला या ठिकाणी पाहता येईल। बघूया आपण कोणकोणती पदे आहेत, तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता। नगर परिषदा, नगरपंचायत आस्थापनेवरील महाराष्ट्र राज्यस्तरीय संवर्ग व्यतिरिक्त जी पदे आहेत मी तुम्हाला ऑलरेडी सांगितली, ही जी पदे आहेत ती राज्यस्तरीय सेवा यामधली आहेत। या व्यतिरिक्त जी पदे आहेत त्यासाठी जे क्वालिफिकेशन लागणार आहे त्याबाबतची माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत। यामध्ये तुम्ही बघू शकता गट क मधली कोणकोणती पदे आहेत, तर वरिष्ठ लिपिकचं पद आहे, पदोन्नतीने भरलं जाणार आहे 100%। त्यामुळे सध्या तुम्ही ओपन मार्केटमधून यासाठी अप्लाय करू शकत नाही। इतर जी पदे आहेत त्यामध्ये लिपिक, टंकलेखक, रोखपाल गट क मधलं पद आहे, ज्यामध्ये सरळ सेवा 50% पदे भरली जाणार आहेत, ज्यासाठी मान्यता विद्यापीठाची कोणतीही पदवी, राज्य शासनाची मराठी 30 शब्द प्रति मिनिट, इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट वेगाची टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। MSCIT किंवा त्या रिलेटेड सर्टिफिकेट आणि मराठी भाषेचे ज्ञान असेल तर तुम्ही येणाऱ्या काळामध्ये लिपिक, टंकलेखक, रोखपाल पदांसाठी अर्ज करू शकता। या व्यतिरिक्त जे पद भरलं जाणार आहे त्यामध्ये लघु टंकलेखकचं पद भरलं जाईल सरळ सेवा पदभरती अंतर्गत। अगेन यामध्ये मान्यता विद्यापीठाची पदवी, 80 शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा तुम्हाला लघु टंकन मराठी व इंग्रजीचं पाहिजे, त्याचबरोबर टायपिंग मराठी आणि इंग्लिश पाहिजे। MSCIT सर्टिफिकेट आणि मराठी भाषेचे ज्ञान असेल तर तुम्ही या पदासाठी सुद्धा तयारी करू शकाल। वाहन चालक गट क पदासाठी मित्रांनो सरळ सेवा भरती अंतर्गत पद भरलं जात आहे। SSC उत्तीर्ण, हलके वाहन चालवण्याचा परवाना, वाहन चालवण्याचा 3 वर्षाचा अनुभव, मोटर वाहन दुरुस्तीचे देखभालीचे ज्ञान आणि मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे। या व्यतिरिक्त मित्रांनो उद्यान पर्यवेक्षक या पदासाठी सुद्धा तुम्हाला अर्ज करता येणार आहे, ज्यामध्ये मान्यता विद्यापीठाची BSc हॉर्टिकल्चर, ॲग्रिकल्चर, फॉरेस्ट्री पदवी असणे आवश्यक आहे आणि 3 वर्षाचा अनुभव सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मागितला आहे। ग्रंथपाल पदासाठी अगेन या ठिकाणी नगर परिषदा आस्थापना पदे जी आहेत ती ऑलरेडी भरली जाणार आहेत, त्यामध्ये पदोन्नतीने भरलं जाणारं पद आहे, त्यामुळे हे तुम्ही पद या ठिकाणी स्किप करू शकता। त्यानंतर सहाय्यक ग्रंथपाल हे सरळ सेवाने भरलं जाणारं पद आहे, ज्यासाठी BLB ची पदवी असणे आवश्यक आहे। त्याचबरोबर मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे अर्ज करण्यासाठी। या व्यतिरिक्त गाळणी चालक, प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी विज्ञान शाखेचा रसायनशास्त्र विषयातील पदवी, प्रयोगशाळा सहाय्यक या पदाकरता मानव संस्थेचे DMLT ची पदवी असणे आवश्यक आहे। मराठी भाषेचे ज्ञान आणि MSCIT सर्टिफिकेट सुद्धा पाहिजे। जोडारी वीजतंत्र या पदांसाठी SSC उत्तीर्ण, त्यानंतर ITI तुमचा त्या रिस्पेक्टिव्ह फील्ड मधला आणि 3 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे। पंप ऑपरेटर अगेन 100% सरळ सेवा भरती अंतर्गत पद भरलं जाणार आहे। 10वी उत्तीर्ण, पंप ऑपरेटरचा कोर्स आणि अनुभव असल्यास तुम्हाला त्या ठिकाणी प्राधान्य मिळेल असे त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे। तारतंत्री पदासाठी अगेन 100% तुमची सरळ सेवा भरती अंतर्गत भरलं जाणारं पद आहे। यामध्ये SSC उत्तीर्ण, वायरमॅनचा कोर्स ITI चा आणि अनुभव असेल तर तुम्हाला प्राधान्य मिळेल। अनुरेखक यासाठी SSC उत्तीर्ण, HSC उत्तीर्ण आणि त्या ठिकाणी अनुरेखक किंवा त्या रिलेटेड कोर्स असणे आवश्यक आहे। संबंधित कामाचा जर अनुभव असेल तर तुम्हाला प्राधान्य मिळेल आणि मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे। आर्यक तुम्हाला गट क मधलं पद आहे, अगेन हे तांत्रिक सेवा मधलं पद आहे, यामध्ये SSC उत्तीर्ण, त्यानंतर HSC उत्तीर्ण, त्यानंतर शासनमान्य संस्थेतील ऑटोकॅड कोर्स पूर्ण असणे आवश्यक आहे। संबंधित कामाचा अनुभव पाहिजे आणि मराठी भाषेचं ज्ञान सुद्धा असणे आवश्यक आहे। त्यानंतर प्रमुख अग्निशमक विमोचक हे पद अगेन 100% हे ऑलरेडी जे सर्व्हिसिंग कॅन्डिडेट आहेत त्यांच्यामधून भरलं जाणार आहे, ते तुम्ही स्किप करू शकता। या व्यतिरिक्त वाहन चालक कम ऑपरेटर हे पद आहे,
यासाठी तुम्ही प्रयत्न करू शकता, ज्यासाठी क्वालिफिकेशन तुम्हाला या ठिकाणी पाहता येईल। या व्यतिरिक्त वैद्यकीय अधिकारी हे पद 100% सरळ सेवा भरती अंतर्गत भरलं जाणार आहे। आरोग्य सहाय्यकचं महत्त्वाचं पद आहे मित्रांनो 100% सरळ सेवा भरती अंतर्गत, ज्यासाठी 12वी उत्तीर्ण आणि त्यानंतर या ठिकाणी मित्रांनो तुम्ही बघू शकता किमान जो 12 महिन्याचा पाठ्यक्रम उत्तीर्ण स्वच्छता निरीक्षकाचा कोर्स आहे तो तुम्हाला आवश्यक असणे आवश्यक आहे। 2 वर्षाचा अनुभव पाहिजे आणि मराठी भाषेचं ज्ञान सुद्धा असणे आवश्यक आहे। परिचारिका हे पद महत्त्वाचं असणार आहे। अगेन यासाठी सुद्धा 100% या ठिकाणी सरळ सेवा भरती अंतर्गत हे पद या ठिकाणी भरलं जात आहे। या व्यतिरिक्त गट ड मध्ये सुद्धा मित्रांनो विविध पदे आहेत जी भरली जाणार आहेत, ज्यासाठी शिपाई पद 100% सरळ सेवा भरती अंतर्गत भरलं जाईल, ज्यासाठी 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि मराठी भाषेचे ज्ञान असेल तर तुम्ही या पदांसाठी अर्ज करू शकता। हवालदार नाईक पदासाठी नगरपालिकेचे कॅन्डिडेट आहेत त्यांच्यामधून पद भरलं जाणार आहे, त्यामुळे हे पद तुम्ही स्किप करू शकता। वॉलमन पदासाठी अगेन 10वी उत्तीर्ण, ITI असणे आवश्यक आहे, संबंध कामाचा अनुभव आणि मराठी भाषेचे ज्ञान असेल तर अर्ज करू शकता। या व्यतिरिक्त अग्निशामक विमोचक हे पद मित्रांनो गट ड मधलं आहे, सरळ सेवा भरती अंतर्गत हे पद भरलं जाणार आहे। यामध्ये सुद्धा जे क्वालिफिकेशन लागणार आहे ते तुम्ही पाहू शकता। याबाबतची माहिती या ठिकाणी तुम्हाला घेता येईल आणि यानुसार तुम्ही प्रिपरेशन करू शकता। या व्यतिरिक्त मुकादम पद हे ऑलरेडी सर्व्हिसिंग कॅन्डिडेट मधून भरलं जाईल। या व्यतिरिक्त जे लास्टचं पद आहे ते आहे सफाई कामगारचं, यामध्ये नामनिर्देश, वारसा हक्काने 7वी उत्तीर्ण आणि मराठी भाषेचे ज्ञान असलेले कॅन्डिडेट मार्फत हे पद या ठिकाणी भरलं जाणार आहे। सो तुम्ही जर बघितला तर या ठिकाणी अनेक पदांसाठी तुम्ही प्रिपरेशन स्टार्ट सध्या करणे आवश्यक आहे। नुकतीच आपल्याला ही माहिती मिळालेली होती जी मी तुम्हाला प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। लक्षात घ्या मित्रांनो, जी पदे आपल्याला माहिती आहे त्या व्यतिरिक्त सुद्धा पदे भरली जाणार आहेत, त्यानुसार तुम्हाला प्रिपरेशन या ठिकाणी करणे आवश्यक आहे। आतापासूनच तुम्ही तुमचा स्टडी चालू करू शकता। नगर परिषद नगरपंचायत लवकरच जाहिराती प्रसिद्ध होतील, त्याबाबतचा अपडेट मी तुम्हाला आपल्या चॅनलमार्फत देत राहील। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। अशाच प्रकारचे डेली जॉब मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून त्या पुढील बेल आयकॉन क्लिक कराल। धन्यवाद।